तुम्हाला माहिती आहे का मंडळी, गव्हाच्या पिठापासून भरपूर पदर सुटलेली खारी शंकरपाळी आपण आज बनवत आहोत. एकदम खुसखुशीत तयार होतात. लेयर्सवाली शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वप्रथम प्लेटमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं. मैदा देखील घेऊ शकता. ओवा, चवीप्रमाणे मीठ, तसे पाव वाटी इतकं तूप ॲड करायचं. मस्त मिक्स आउट करून घ्यायचं आहे. यामध्ये मूठ बनली म्हणजे मोहन परफेक्टली ॲड झालेलं आहे. यामध्ये अर्धा वाटी फक्त पाणी ॲड करायचं. याला कडकसर असं दव मळून घ्यायचं आहे. यामधून गोळा काढून मस्त पिठाने कोट करून लाटून घ्यायचं आहे. लाटल्या पोळीवरती आपल्याला तूप लावायचं, त्याचप्रमाणे सुका पीठ भुरभुरायचं आहे आणि या पद्धतीने पोळी फोल्ड करायची आहे. प्रत्येक घडीवरती आपल्याला तूप आणि सुक्या पिठाची या पद्धतीने डस्टिंग करायची आहे आणि या पद्धतीने पोळी सील करून आपल्याला लांबटसर लाटायची आहे. नंतर पोळी आपल्याला या पद्धतीने लांबटसर कट करून घ्यायची आहे. हे बघ किती भरपूर सारे लेयर्स आपल्या पोळीवरती दिसत आहे. एकदम लो फ्लेमवरती आता खारी शंकरपाळी फ्राय करायची. साधारणतः 7 ते 8 मिनिटं लागतील. हे बघा एकदम खुसखुशीत गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी आपली रेडी झाली. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, कंजूसी करू नका. आपल्या पेजवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब त्याचे फॉलो करा. चला म्हणजे पुन्हा भेटूया. हर हर महादेव.